स्टार आरोग्यदायी ठाण्यासाठी धावणार ठाणेकर, ठाणे स्मार्ट सिटी दौडची घोषणा। ठाणे शहरातील नागरिकांमध्ये आरोग्य, फिटनेस आणि पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने लोकाश्रमचे संस्थापक डॉक्टर अभिषेक राणे यांच्या पुढाकाराने पहिल्या ठाणे स्मार्ट सिटी दौडचे आयोजन करण्यात आले आहे। या दौडीची माहिती देण्यासाठी डॉक्टर अभिषेक राणे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली। शहरातील नागरिकांनी निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा, नियमित व्यायाम व धावण्याची सवय लावावी, तसेच ठाणे शहराला अधिक स्मार्ट, निरोगी आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या उद्देशाने या दौडीचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले। या उपक्रमात ठाणेकर नागरिक, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। धावण्याच्या माध्यमातून आरोग्याचा संदेश देण्याबरोबरच शहराच्या विकासात नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे। पत्रकार परिषदेत डॉक्टर अभिषेक राणे यांनी ठाणे स्मार्ट सिटी दौड मागील उद्देश, दौडीचे नियोजन, सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी करण्यात येणाऱ्या सुविधा आणि उपक्रमाची सामाजिक भूमिका याबाबत माहिती दिली। ठाणेकरांनी या दौडीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्य आणि सामाजिक जनजागृतीच्या या उपक्रमाला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले। दरम्यान, या दौडीच्या माध्यमातून ठाणे शहरात आरोग्यदायी जीवनशैलीची चळवळ उभी करण्यासोबतच नागरिकांमध्ये शहराबद्दलची जबाबदारी आणि सकारात्मक सहभागाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। त्यामुळे पहिल्या ठाणे स्मार्ट सिटी दौडीकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे। मॅरेथॉनचं नाव असून मॅरेथॉन 4 गटात पार पडली जाईल। आपण महिला पुरुष हा ओपन गट असेल, अंडर 18, अंडर 14 आणि अंडर 12 असे 4 गटामध्ये आपण ती डिवाइड केलेला आहे। एक 2700 ते 3000 मुलं आणि मुली यात सहभागी होणार आहेत आणि आपण सुरुवात अष्टविनायक चौकातून करत आहोत आणि परत फिनिश पण आपण अष्टविनायक चौकातच करत आहे। ओव्हरऑल कोपरीमध्ये हा रूट असेल। अष्टविनायक चौकातून सुरू होणार आहे, मंगला हायस्कूल ते 12 बंगला, सिद्धार्थ नगर आणि आपण रिटर्न नारायण कोळी चौकातून आपण परत अष्टविनायक चौकामध्ये समाप्त करणार आहोत। आणि आपण सगळ्या विनर्सना बक्षिसं ठेवलेली आहेत, कॅश प्राइज ठेवलेले आहेत आणि ट्रॉफीज आणि मेडल्स डिस्ट्रीब्युशन करणार आहोत आपण। हो, वयोगट आपण महिला पुरुष ओपन ठेवलेला आहे आणि अंडर 18, अंडर 14 आणि अंडर 12 असे वयोगट आपण ठेवलेले आहेत। आपल्याकडे इंटरनॅशनल सेलिब्रिटी इरिना रुडाकोवा, जी स्वतः बॉक्सर, ॲथलीट आणि रनर आहे, ती स्वतः या रेसमध्ये सहभागी होणार आहे आणि ती स्वतः धावपटूंबरोबर पळणार आहे। या रेसचं उद्दिष्ट हेच आहे की रन फॉर अ चेंज, एका नवीन बदलावासाठी आपण ही मॅरेथॉन आयोजन करणार आहोत आणि एक उत्कृष्ट प्रतिसाद जो लोकांकडून आलेला आहे, त्यामुळे से नो टू ॲडल्ट्रेशन असा त्यातून मेसेज आहे। नागरिकांना असंच आवाहन करू की जास्तीत जास्त संख्येमध्ये तुम्ही अष्टविनायक चौकामध्ये या आणि या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हा। आपण बघा, ठाण्याला सध्या स्मार्ट सिटीचा दर्जा दिलेला आहे। आपण प्रगतीकडे पुढे वाटचाल करत आहोत, त्यामुळे एक आगळं वेगळं नाव द्यायचं म्हणून आपण एक ठाणे स्मार्ट सिटी मॅरेथॉन असं त्याला नाव दिलेलं आहे। स्पर्धकांसाठी फॉर्म वाटप आपल्याच कार्यालयातून लोकाश्रममधून दिले जात आहेत। 15 तारखेपासून स्पर्धक आपल्याकडे येऊन एनरोल होत आहेत। अजूनही कोणाला यायचं असेल तर त्यांना अष्टविनायक चौकामध्ये येऊन फॉर्म वाटप केले जाईल।